MMRDAच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी मंगल प्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, प्रताप सरनाईकजी, आमदार राजन नाईक, अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ताजी, प्रधान सचिव नवीन सोना, MMRDAचे विक्रम कुमारजी, अश्विन मुद्गल, राधा विनोद शर्मा, उपस्थित सर्व अधिकारी, ज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते आपले अशोक हांडे, त्यांची सर्व टीम पण इकडे आहे आणि ज्यांचा सन्मान झाला विविध विभागाचे अधिकारी आणि MMRD परिवारातील सर्व काय म्हणू लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके अधिकारी आहेत आणि लाडके कर्मचारी आहेत. खरं म्हणजे उत्सव विकासाचा ही खरं म्हणजे संकल्पनाच एक मला वाटतं MMRDAची पहिल्यांदाच आपण पाहतोय. म्हणजे विकासाचा उत्सव, सेलिब्रेशन ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे आपण एवढी कामं केली की त्याचं रूपांतर उत्सवात झालं, उत्सवात करू शकलो आणि तो उत्सव म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालेल्या सोयी सुविधा आहेत. खऱ्या अर्थाने विकासाचा अनोखा उत्सव आज या ठिकाणी होतोय आणि म्हणून मला देखील समाधान, आनंद आहे. मी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम केलं, त्यापूर्वी देखील नगर विकास मंत्री असताना MMRDAचा अध्यक्ष होतो आणि या कामाला 2.5 वर्षामध्ये एवढी गती दिली. आशिषजींनी सांगितलं, शेलारांनी, की 2.5 वर्षाच्या पूर्वीचा काळ आणि त्यावेळची परिस्थिती. पण जेव्हा आपलं सरकार, आपलं महायुतीचं आलं, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, त्यानंतर ज्या पद्धतीने सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि वेगवान, गतिमान कारभार MMRDAने केला, त्याचे सर्व शिल्पकार तुम्ही सगळे आहात. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद, तुमचं अभिनंदन. पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, तसं विकासाचं माहेरघर कुठं असेल तर ते आपण अभिमानाने सांगू शकतो MMRDA. कुठलं विकास कार्य 50 वर्षाचं होऊ शकतं हे देखील एक मोठं आश्चर्य आहे आणि कौतुक आहे. MMRDA म्हणजे आर्थिक विकास, MMRDA म्हणजे वेगवान प्रवास, MMRDA म्हणजे मेट्रो, MMRDA म्हणजे अटल सेतू, MMRDA म्हणजे धरण, MMRDA म्हणजे स्कायवॉक आणि MMRDA म्हणजे मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार आणि MMRDA म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं ग्रोथ इंजिन. त्यामुळे सर्वप्रथम मी पुन्हा एकदा MMRDAच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. परिस्थिती निर्माण झाली, अनपेक्षित संकट होतं आणि त्या काळात देखील कोविड सेंटर बनवण्यामध्ये देखील MMRDA सगळ्यात पुढे होता आणि म्हणून आज विकास, विचार आणि संस्कृती या तिन्ही गोष्टींचा उत्तम मिलाफ साधत MMRDA प्रचंड मोठं काम करत आहे. आज आपण चित्रफितीद्वारे पाहिलं किती प्रकल्प आपण पुढे नेतोय. MMRDAचा सुवर्ण महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक विकास योजनांच्या पायाभरणीचाच सुवर्ण महोत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून ही 50 वर्षाची एक अनोखी
सक्सेस स्टोरी आहे, यशोगाथा आहे. येणाऱ्या पिढ्या या विकासाचं गीत गात त्याची फळं चाकणार आहेत आणि हे खरं श्रेय MMRDAचं असणार आहे. आणि गेल्या 50 वर्षात बरंच काही बदललं. मुंबई लगतची शहरं सुद्धा परिसरही विकासाच्या प्रवाहात आली. मुंबई, ठाणे, रायगड, अगदी पालघर या जिल्ह्यातील विकासात देखील MMRDAचा सिंहाचा मोठा वाटा आहे आणि तो यापुढेही असणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी आणि MMR मध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी दिवस आहे आणि आजचा हा कार्यक्रम आहे. एकट्या मुंबई किंवा सभोवतालच्या महापालिकांवर विकास कामांचा बोजा टाकणं योग्य नाही हे ओळखून 1974 साली MMRDAची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि 26 जानेवारी 1975 रोजी MMRDA अस्तित्वात आली. आणि म्हणून मुंबई लगतच्या शहरांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळाल्या पाहिजे यासाठीच MMRDAची स्थापना करण्यात आली. आणि आज जवळपास मगाशी सांगितलं 6,500 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरामध्ये MMRDA विकास प्रकल्प राबवती आहे. ही खरं म्हणजे मोठी बाब आहे. 3.5 कोटी लोकांच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या राहणीमानामध्ये सकारात्मक बदल घडवणारं MMRDA हे देशातलं एकमेव प्राधिकरण आहे असं मी म्हणेन. MMRDA निवळ सरकारी यंत्रणा किंवा संस्था नाही. ढाचा सरकारी असला तरी महाराष्ट्राचंच नाही तर ते आता देशाचं ऊर्जा केंद्र बनतंय, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. खरं म्हणजे आता मॉडर्न आणि इनोव्हेटिव्ह संकल्पना राबवून MMRDA महामुंबईत वर्ल्ड क्लास सुविधा देण्याचा प्रयत्न करते आहे. या क्षेत्राला जागतिक केंद्र बनवण्यात ज्या अधिकारी, कर्मचारी आणि स्टेक होल्डर्सनी गेल्या 50 वर्षात मोलाची भूमिका बजावली त्यांना देखील धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या या योगदानामुळे केवळ महामुंबईची स्काय लाईनच बदलली नाही तर लाखो लोकांच्या जीवनमानाचा दर्जा देखील उंचावला गेलेला आहे. आणि आपण गेल्या 50 वर्षात प्रचंड मोठं काम केलं. आता महामुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक आर्थिक केंद्र करायचं आहे. आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात आपल्या महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे. आणि यात सर्वाधिक योगदान MMRDAचं असणार आहे. हे देखील आपल्यासाठी, कारण MMRDA कडे तेवढी टेक्निकल, इंटलेक्च्युअल आणि फायनान्शियल कॅपॅसिटी नक्कीच आहे. आणि म्हणून सोन्यासारखी लँड बँक आणि जवळपास 1 लाख कोटीपेक्षा, मला वाटतं 3 लाख कोटींचं काम सुरू आहे. 3 लाख कोटीपेक्षा जास्तीचे प्रकल्प सुरू असलेली देशात दुसरं कुठलंही विकास प्राधिकरण मला वाटतं नसेल. हे एकमेव आहे. आणि म्हणून मी MMRDA साठी 1-2 ओळी सांगतो. MMRDA की असली उड़ान अभी बाकी है, MMRDA की असली उड़ान अभी बाकी है. आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो आपने नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. आठवले साहेब आज नाही आले ना, आमदार आठवले साहेब पण नव्हते कार्यक्रमाला. MMRDAचा सुवर्ण टप्पा केवळ भूतकाळातील कामगिरीचा लेखाजोखा नाही तर उज्ज्वल भविष्यासाठी एक लॉन्च पॅड देखील आहे.
आणि म्हणून नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे साकारणारी मगाशी अशी जी म्हणाले तिसरी मुंबई आणि वाढवण बंदरामुळे उभी राहणारी चौथी मुंबई हे पुढील काळातील MMRDA साठी मोठं आव्हान देखील आहे आणि मोठी संधी देखील आहे. आणि म्हणून MMRDAच्या आर्थिक आराखड्याप्रमाणे खरं म्हणजे 2023 मध्ये या क्षेत्राचा GDP 25 लाख कोटी आणि 2047 मध्ये 80 लाख कोटीपर्यंत जाण्याची चिन्ह आपण आज पाहतो आहे. आणि तेवढी क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. आपण जसं मोदीजी म्हणतात $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला अचीव करायची आहे. आज देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवर नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. जगभरातल्या इतर काही देशांची अर्थव्यवस्था डगमगते असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्या 11व्यावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आता 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्वप्न आहे, आपला गोल $1 ट्रिलियन. परंतु नीती आयोगाची जेव्हा बैठक झाली, नीती आयोगाने म्हटलं $1 ट्रिलियन काय म्हणताय, तुमच्या फक्त मुंबई आणि MMR मध्ये $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. आणि म्हणून ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून या संपूर्ण क्षेत्राचं चित्र बदलून टाकण्याची क्षमता आपल्या MMRDA मध्ये आहे. आणि म्हणून मुंबई महानगर प्रदेश हे देशाचंच नाही तर जगाचं आर्थिक सत्ता केंद्र होऊ शकतं. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत करारनामा करणारी MMRDA आपली ही पहिली संस्था आहे. आणि म्हणून ही पहिली उपशासकीय संस्था ठरली आहे. त्यामुळे MMR मध्ये परकीय थेट गुंतवणूक करण्याचं द्वार खुलं झालंय. मला अभिमान आहे, समाधान आहे, आनंदही आहे की एकूण देशाच्या परदेशी गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आज आपण जेव्हा आपलं सरकार नव्हतं तेव्हा 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर गेलो होतो, परंतु आता आपण पुन्हा पहिल्या नंबरवर आलो आपल्या सरकारमध्ये. आणि आता तर दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करारनामे करण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी उद्योग मंत्री आहेत आणि आपले मुखर्जी पण त्या ठिकाणी गेलेले आहेत. नक्कीच आपल्या यावेळी देखील आपण जसं पूर्वी 5-7 लाखाचे 7.5 लाखाचे MOU साईन केले होते 2 वर्षामध्ये आणि त्याचं एक्झिक्युशन 75 ते 80% झालं. ही देखील मोठी बाब आहे. आणि यावेळी देखील हे सर्व रेकॉर्ड आपले देवेंद्रजी तोडतील आणि मोठ्या प्रमाणावर करार आपल्या त्याच्यामध्ये MMRDAचे मला वाटतं 2 लाखापेक्षा जास्तीचे करार होत आहेत. ही देखील आपल्यासाठी मोठी बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोठी स्वप्न साकार करण्याची जिद्द MMRDA कडे आहे. आणि म्हणून मगाशी दाखवलं आपण ईस्टर्न फ्रीवे असेल, अटल सेतू असेल, मेट्रो आहे आणि इतरही प्रकल्प, आता पॉट टॅक्सीचं पण दाखवलं मगाशी. या ठिकाणी अनेक नवीन प्रकल्प MMRDA करते आहे. आता हाऊसिंग मध्ये MMRDA परवडणारी घरं आम्ही ठरवलं की मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत, जे प्रकल्प रखडलेले आहेत, जे रखडलेल्या प्रकल्पांमुळे लोकांना त्रास होतोय, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, हे सगळे प्रकल्प MMRDA असेल, MSRDC असेल, सिडको असेल, MIDC असेल, BMC असेल, सगळे या संस्थांच्या माध्यमातून करायचे. आणि मला आनंद आहे की MMRDAने 15,000 रहिवाशांचा चेंबूरचा रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प आपण सुरू केला. आणि त्या सर्व लोकांना जेव्हा भाडं द्यायला आम्ही गेलो होतो चेक, त्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू पाहिले, कारण त्यांना काही विश्वासच नव्हता. पण आता MMRDA आणि
SRA मिळून ते प्रकल्प करते, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये MMRDA आघाडीवर आहे. आणि म्हणूनच आज आता मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे ते देखील आपल्याला साकार करायचं आहे. आणि त्यात मोठा रोल हा MMRDAचाच असेल, हे देखील मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून या आज 50 वर्ष या ठिकाणी झाली, याचा आनंद आहे, समाधान आहे. आणि पुढे आणखी अशीच गती आणि वेगवान विकास आपल्या माध्यमातून होईल. मगाशी आशिषजी आपण म्हणालात की 2.5 वर्षापूर्वी स्पीड ब्रेकर टाकले, काही लोकांनी आपल्या इगोमुळे काही कामं बंद पाडली. तर मी एवढंच सांगतो, घमंड बताती है कितना पैसा है, बहस बताती है ज्ञान कैसा है, बोली बताती है इंसान कैसा है. आणि म्हणून विकास विरोधी महाआघाडीने इथल्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकला आणि तो महायुतीने उचलून फेकून दिला आणि तुम्ही सगळ्यांनी प्रकल्प पुढे नेले. आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, एवढं काम आपलं आहे. तर उत्सव विकासाचा हे जे काही तुमचं घोषवाक्य आहे हे बरंच काही सांगून जात आहे. उत्सव विकासाचा करायला तेवढे विकास प्रकल्प करावे लागते, तेवढी धमक लागते आणि तेवढी हिंमत लागते, ते तुम्ही दाखवली. आणि त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. MMRDAचा अध्यक्ष म्हणून, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतो. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम केलं. मुख्यमंत्री मी होतो त्यावेळेस मी म्हणायचो, मी मुख्यमंत्री असलो तर CM म्हणजे चीफ मिनिस्टर सगळेजण म्हणतात, मी म्हणतो CM म्हणजे कॉमन मॅन. आणि सर्वसामान्यांसाठी सरकार आपलं, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे, हेच आपलं स्वप्न आहे. आता मी DCM आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. त्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आहे ही आपली तुटता कामा नये. ती आपली, आपण जमिनीवरचे लोक आहोत आणि लोकांना सेवा देणारे, सुविधा देणारे लोक आहोत. त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देखील 2.5 वर्षात जो वेगवान विकास झाला तशाच प्रकारचा वेगवान विकास पुढे होईल. आणि हे राज्य आपलं नंबर 1 आहे, त्याहीपेक्षा आणखी आपल्या राज्याचं महत्त्व वाढेल, कारण आपल्याला केंद्राची देखील मदत होती आहे. आणि म्हणून मी मगाशी मुदगलजींना बोललो, काय काय आपलं काय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील, जसं आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो तसं तुमचेही प्रश्न आम्ही सोडवले पाहिजे आणि आपल्यालाही कुठे अडचण असता कामा नये, हे देखील मी विचारलं त्यांना. त्यामुळे MMRDAचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे. काळजी करू नका, तुमच्या कुठल्याही अडचणी शिल्लक राहणार नाहीत असा शब्दही मी आज या ठिकाणी देतो. MMRDAच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पेन्शन स्कीम आपण यापूर्वी केली होती, त्याचाही फायदा आपल्याला होतोय. तसेच नवीन हेल्थ इन्शुरन्स स्कीम जी आहे ती देखील आपण लवकरात लवकर करूया, त्याचाही फायदा या ठिकाणी होईल. आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या पाहिजे. 25 पेक्षा जास्त प्रकारच्या परवानग्या आता ऑफलाईन करतो आपण, ऑनलाईन मिळाल्या पाहिजे. त्याचं कम्प्युटरायझेशन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस सेंटर देखील आपण सुरू करतोय आणि त्यामुळे देखील लोकांना फायदा होईल. आणि खऱ्या अर्थाने MMRDA 50 वर्ष हा मोठा काळ आहे आणि म्हणून हा उत्सव विकासाचा असाच आपण पुढे न्या आणि सेंचुरी देखील आपण अशीच साजरी करा, अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. MMRDAला विकासाचं माहेरघर ही संयुक्तिक उपमा आपण दिली.